SEZ अंतर्गत खासगी उद्योगांनी शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या, त्यामुळे अशा जमिनींचे मालक असलेले उद्योग जमिनींबाबत निर्णय घेण्यास मोकळे आहेत, असं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। राज्याचं नवं औद्योगिक धोरण आज जाहीर करण्यात आलं, पण नव्या औद्योगिक धोरणामुळे उद्योगांसाठी गृहबांधणी धोरणाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय। MIDCची जमीन उद्योगांना देताना जुनेच नियम कायम ठेवण्यात आले आहेत। MIDCच्या जमिनीवर उद्योग उभारताना 80% जागा उद्योगासाठी आणि 20% जागा इतर वापरासाठी देण्यात आली आहे। पण केंद्र सरकारच्या SEZ धोरणानुसार काही उद्योगांनी शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या होत्या। आता त्या जमिनी उद्योगांच्या मालकीच्या झाल्या आहेत, त्यामुळे संबंधित उद्योग त्या जमिनींबद्दल निर्णय घेऊ शकतात। SEZ अंतर्गत घेतलेल्या जमिनीवर 60% जागेवर उद्योग आणि उर्वरित 40% जागा वापरासाठी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। इंडस्ट्रियल एरियाजमध्ये, इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरियामध्ये आता यापुढचा कॉन्सेप्ट असा असेल की एकत्रित सगळं राहता आलं पाहिजे, सर्वजण त्याच ठिकाणी राहिले पाहिजे। वॉक टू वर्कचा जो कॉन्सेप्ट आज जगामध्ये प्रचलित व्हायला लागलेला आहे, जर आपली क्वालिटी ऑफ लाईफ जर सुधारायची असेल तर कम्युटिंगचा जो वेळ जातो, कामाला जाण्याचा जो वेळ जातो तो कमी झाला पाहिजे, कुटुंबाबरोबर जास्त वेळ देता आला पाहिजे। राज्याचं हे नवं औद्योगिक धोरण 2013 ते 2018 पर्यंतचं आहे। या धोरणानुसार सरकारनं 20 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे। तसंच राज्याचा GDP 28% वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। धोरणात अतिविशाल प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत। त्याशिवाय 1000 कोटी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना VAT कर माफ करण्यात येणार आहे। शिवाय टप्प्याटप्प्यानं इतर सर्व कर त्यांना कमी केले जाणार आहेत। नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये उद्योगांना 80% सवलती देण्यात आल्या आहेत, तर उद्योग नसलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्योगांना 70% सवलती दिल्या जाणार आहेत। अन्न आणि प्रक्रिया उद्योगांना 10% अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। महिलांना प्राधान्याने भूखंड देण्याचं काही टक्केवारी ठेवलेली आहे, त्यात मागासवर्गीय पण आहेत। राज्याचा विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा मागासलेल्या भागासाठी विशेष प्राधान्याच्या अनेक गोष्टी आहेत। फूड प्रोसेसिंगला काही सवलती आपण दिलेल्या आहेत। SEZ अंतर्गत विकत घेतलेल्या जमिनींवरील 40% जागेचा निर्णय आता उद्योगांकडे आल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प राबवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामन कुमार टेंभरेसह प्रफुल्ल साळुंखे, साम TV, मुंबई।